नमस्कार मित्रांनो, विवेक पिंगळे द ट्रॅव्हलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अमरनाथ यात्रा तर माझे काही मित्र आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत, तर ते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून एक सोलो ट्रिप म्हणजे सगळ्यात आनंद काय आहे तो सोलो ट्रिप हे अमरनाथला चाललेले आहेत। त्याच्यामध्ये वैष्णोदेवी म्हणजे जम्मू तसंच श्रीनगरचा सर्व भाग हे सोलो जाणार आहे, याचा सगळ्यात मोठा आनंद आहे। कुणी ट्रिप बरोबर जातं, मोठ्या मोठ्या गाड्या करतात, विमानाने जातात, ही लोक ज्या प्रकारे चाललेले आहे आणि ती जी माहिती ती हे टाकतील त्याच्यावर, ही आपल्यासाठी भविष्यात खूप फायदेदायक असेल की जेणेकरून एक चांगली ट्रिप कशी करता येईल याचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याकडनं आपल्याला भेटेल ही अपेक्षा ठेवू आणि बम बम यांना पुढील प्रवासासाठी तर आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय। मी सोनू गुजर, अमरनाथ सेवा संघ हा गेले मी 30 वर्ष करतोय आणि यंदा माझे दोन मित्र एक विवेक पिंगळे आणि हर्षद थोरात हे सोलो ट्रिप करतात। याबद्दल मला खूप चांगलं वाटलंय की हे सोलो ट्रिप अशा पद्धतीने जण ट्रेनने जातो, विमानाने जातो, हे ट्रेनने चाललेत। पुढची राईड ही तिथं गाडीने करणार आहे, काही राईड ही बुलेटने करणार आहेत, काही बसने करणार आहे। म्हणजे सगळा याचा अनुभव ते आपल्याला देणार आहेत। खूपच मजा येईल। पाहूया आपण हा यूट्यूब चॅनल व उद्याची यात्रा कशी करायची हे यांच्याकडनं नक्की आपण शिकू। धन्यवाद। आमचे शोलेचे मित्र अमित वानखेडे। या ठिकाणी आमचे प्रिय मित्र हर्षल भाऊ, विवेक भाऊ तसेच अमित बानखिले, हर्षल थोरात हे सर्वजण या ठिकाणी पवित्र अशा अमरनाथ यात्रेला चाललेले आहेत। तर यांचं अवभाग्य आहे की त्या ठिकाणी शिवशंकराच्या कृपेने त्यांना जाण्याचं या ठिकाणी संधी भेटत आहे। अतिशय आनंदाने त्यांनी प्रवास करावा, देवाचे आशीर्वाद घेऊन यावे। आम्ही लवकरच त्या ठिकाणी दर्शनाला जाणार आहोत। त्यांना पुढील या सर्व यात्रेसाठी खूप खूप शुभेच्छा। अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो, आणि मी आहे वांद्रे स्टेशनवरती। वांद्रे स्टेशनवरती आपली पहिली ट्रेन आहे आणि त्या ट्रेनने आपण जम्मूकडे मार्गस्थ होणार आहोत। आपली ट्रेन 11 वाजता आहे आणि या ट्रेनने आपण जाणार आहोत। 11 जुलै 2006 रोजी मुंबईतील खार रोड, जोगेश्वरी, माहीम, मीरा रोड, माटुंगा रोड, बोरिवली आणि बांद्रे या ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडून आणला। या बॉम्बस्फोटामध्ये 189 लोक मृत्युमुखी पडले तर 800हून अधिक लोक जखमी झाले होते। 11 मिनिटात तब्बल 60 ठिकाणी बॉम्बस्फोट करून हे बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये ठेवून ते प्रेशर कुकर रेल्वेच्या डब्यांमध्ये ठेवलेले होते। या बॉम्बस्फोटामागचा मुख्य सूत्रधार यासिम भटकळ याला भारत नेपाळ सीमेवरती इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने अटक केली। मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावरून आपण प्रवासाला सुरुवात केलेली आहे। पश्चिम एक्सप्रेस ज्या गाडीने आपण प्रवास करत आहोत त्या गाडीचा क्रमांक आहे 12925। पश्चिम एक्सप्रेस ही महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाब या राज्यांमधून धावते। मुंबई सेंट्रल अर्थातच MMCT हे रेल्वे स्थानक समुद्रसपाटीपासून 6.62 मीटर उंचीवर आहे। तर आपला प्रवास हा नवी दिल्ली या रेल्वे स्थानकापर्यंत होणार आहे। या रेल्वे स्थानकाचा स्टेशन कोड NDLS असा असून या स्टेशनची उंची समुद्रसपाटीपासून 214.42 मीटर इतकी आहे। या स्टेशनवरती 20 प्लॅटफॉर्म आहेत। नवी दिल्ली स्थानकावर उतरून पुढे मेट्रोने प्रवास करत दिल्ली कंटोनमेंट अर्थात दिल्ली छावणी या रेल्वे स्थानकावरती। या रेल्वे स्थानकावरतून जम्मू तवीपर्यंतचा प्रवास हा आमचा शालिमार एक्सप्रेसने होणार आहे। 14,661 क्रमांक असलेली शालिमार एक्सप्रेस ही राजस्थानमधून निघून हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये धावते। समोर आपल्याला लाल किल्ल्याची भिंत आणि तटबंदी दिसत आहे। लाल रंगाच्या संगमरवरामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे नाव पडले। दिल्लीवर राज्य करणाऱ्या मुघल बादशांपैकी 5वा मुघल बादशाह शहाजहानने हा किल्ला त्याच्या कारकिर्दीमध्ये या किल्ल्याचे बांधकाम म्हणजे पार्शियन, युरोपियन आणि भारतीय कलांचा एक सुंदर असा आविष्कार आपल्याला म्हणावा लागेल। या किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1638 साली सुरू केले आणि 1648 साली पूर्ण झाले।
स्वतंत्र भारताची घोषणाही याच लाल किल्ल्यावरून झाली होती. यानंतरच्या प्रवासात रात्र होणार असून आपण भेटूया कटरामध्ये. सुप्रभात मित्रांनो. तर आम्ही येऊन पोचलेलो आहोत जम्मू तवी या रेल्वे स्टेशनवरती आणि इथून पुढं आमचा आता प्रवास चालू होणार आहे. आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला करूया आमच्यासोबत पुढचा प्रवास. जम्मू तवी या स्टेशनवरती उतरून आम्ही पुढे बसने कटरापर्यंत जाणार आहोत. जम्मू ते कटरा या मार्गावर प्रवास करण्यासाठी आपल्याला रेल्वे, बस तसेच छोट्या कारही उपलब्ध आहेत. बसचे तिकीट हे AC बस असेल तर 150 रुपये आहे आणि नॉन AC असेल तर 130 रुपये आहे. जम्मू ते कटरा हे अंतर 45 किलोमीटरचे असून हे अंतर पार करण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तास कालावधी लागतो. जम्मूपासून पुढे आल्यानंतर नागरोटा खानपूर या ठिकाणी एक नवीनच प्राणी संग्रहालय बनवलेलं आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये भारतातील विविध राज्यांतून वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारचे पक्षीही आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूने भारतात उगम पावणारी तवी नदी. ही नदी पुढे पाकिस्तानमध्ये जाऊन मिळते. नॅशनल हायवे 44 वरून आपला प्रवास आता सुरू आहे. कोठली जज्झर या ठिकाणावरून डाव्या बाजूला वळाल्यानंतर आपण कटराच्या दिशेने चाललेलो आहोत. तर उजव्या बाजूला उधमपूर आहे. समोर आता त्रिकुटा पर्वत आपल्याला दिसू लागलेला आहे. या त्रिकुटा पर्वतावर माता वैष्णोदेवीचं मंदिर आहे. उंच डोंगर, नदी, वळणाचा रस्ता आणि काहीसं ट्रॅफिक यामध्ये प्रवास करत आम्ही कटरा शहरापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. कटरा बस स्टँडवर आल्यानंतर आपल्याला जो दर्शन पास बनवायचा आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. दर्शन पास बनवण्यासाठी फक्त आधार कार्ड आपल्याला सोबत ठेवावं लागतं. यात्रा पंजीकरण कक्ष या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, बस स्टँडवरून आल्यानंतर जवळच जे आपलं दर्शन पास मिळणार होता तर तो दर्शन पास आम्हाला मिळालेला आहे. आणि आता आम्ही आमच्या बॅग हॉटेलमध्ये ठेवून आम्ही
देवीच्या दर्शनाला जाणार आहोत. तर चला भेटूया पुढच्या प्रवासात. तर मित्रांनो, आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 11 आणि आम्ही जे हॉटेल बुक केलेलं आहे त्या हॉटेलची गाडी आम्हाला बस स्टँडवर न्यायला आलेली आहे. त्या हॉटेलमध्ये आम्ही आमच्या बॅग ठेवून फ्रेश होऊन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर विवेक पिंगळे द ट्रॅव्हलर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये बाणगंगा, अर्धकुवारी मंदिर, वैष्णोदेवी मंदिर आणि भैरव मंदिर या मंदिरांचं तुम्हाला दर्शन घडवून आणणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणचा जो प्रवास आहे किंवा जो ट्रेक आहे तो कसा करायचा याबद्दलची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय माता दी.